झी 24 तास एक पाऊल पुढे। मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा मनाशी बाळगणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सध्या विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। स्वतः सल्लागार संपादक असलेल्या प्रहार दैनिकाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करून राणेंनी आपले प्रयत्न दाखवून दिले। या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनाही आमंत्रित करून राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक गटाला डिवचण्याची खेळी केली। प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात रंगलेल्या कार्यक्रमात उद्योग, कला, सामाजिक क्षेत्र, वैद्यकीय, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रतिभावंतांचा गौरव करण्यात आला। कोणाच्या हस्ते पुरस्कार द्यावा कवी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्यावं आणि प्रमुख पाहुणे म्हणून छगन भुजबळ असले पाहिजे। मोठ्या मोठ्या पुरस्कार करणाऱ्या गुणी माणसांना नामवंतांना पुरस्कार द्यायचे असेल तर तशीच माणसं, वजनदार माणसं, दर्जेदार माणसं असावी। मराठी माणसाचा आवाज त्या ठिकाणी कणखरपणे मांडला जावा म्हणून त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे। अगदी स्पष्टोक्तपणे टीकाही करतात, तारीफी करतात, शाबासकी देतात आणि खरंच अशा आवाजाची गरज आहे। प्रहार एक महाराष्ट्रातली मोठी गरज पूर्ण करते असं मला वाटतं। नाव प्रहार जरी असलं तरी या सगळ्यांना हार घालायचे हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे। आता आम्ही आलो हे तुम्ही बरं झालं सांगूनच टाकलं की तुम्ही नोंद घेतलेली आहे, त्याच्यामुळे निदान एक वर्तमानपत्रापासून तरी आपल्याला काही भीती झी 24 तास एक पाऊल पुढे।